नमस्कार. मी वसंत पाटील बोलतो. छत्रपती शिवाजी महाराज जे बेळगाव डिस्ट्रिक्ट आतनीमध्ये कार्यक्रम झालं, जेव्हा श्रीमान्य संतोष लॉर्ड दादासाहेब जे भाषण करले होते, त्यावेळेस काही जणांनी जे जयघोष घातले. जयघोष घातल्याच्या नंतर दादांना पण, संतोष दादांना पण त्यांनी पण म्हटले, जय श्रीराम, जय शिवाजी महाराज. मला एक सांगायचं आहे मराठ्यांच्या मुलांसाठी, आजपर्यंत जे आम्ही जय घालत आला, आपला इतिहास काय आपणाला माहीत पाहिजे. जे कोणी बी काही म्हटलं तर आपण जय घालायचं, त्याबद्दल काही हे नाही. आपला इतिहास, जे संतोष लॉर्ड दादा काही गलत बोलले नाहीत तिथं स्टेजवर. आम्ही मराठा वंशज आहेत ते बरोबर बोलले. आपले इतिहास आपणाला माहीत पाहिजे. ह्याच्यामध्ये कुण्याही पार्टीचा, ना BJP हो ना काँग्रेस हो, नाही काही ह्याच्यामध्ये संबंध नाही. हां, आता इतिहास किती लोकांना माहिती आहे की किती लोक आपले गेलेत रायगडवर, प्रतापगडवर गेलेत, इकडे जाऊन हरियाणामध्ये पानिपतला कोण गेले, तिथं जाऊन आपलं काले आम म्हणून एक आहेत मराठ्याचं एक स्तंभ आहे, शौर्यस्तंभ, तिथं कोण भेट दिले. आपला इतिहास आपणाला माहीत पाहिजे. उगा आपण जय मारायचं, आपलं मुलावाचं पूर्ण करिअर खराब होत आहे. त्याच्याकरता आपल्या समाजाचा आपण इतिहास जाणलं पाहिजे. त्याबद्दल मला काय वाटतं, हे आपण जितके म्हणजे शिक्षण होतं त्यांनाच माहीत असतं शिवाजी महाराज का केले, शिवाजी महाराजचे अंगरक्षक कोण होते. आता परवाच राजनाथ सिंग नागपूरमध्ये भाषण दिले. त्यांनी स्वतःहून म्हटले की शिवाजी महाराजच्या सैनिकमध्ये किती मुस्लिम होते म्हणून. बघा, ज्या टाईमला आपले भारताचे एक मोठ्या पदावर असलेले जे मंत्री येतं, मिनिस्टर येतं, त्यांनी बोलतात. तर आजकाल का होऊन गेले, फक्त आपणा मराठा समाजच्या मुलाला जय कसं घालवायचं, अजून कसं वोट घ्यायचं हे सोडून दुसरं काहीच नाही. तुम्ही असं जय मारत गेल्याच्या नंतर आपणाचं भविष्य काय ते कळायला पाहिजे ना. काय संतोष दादा काय गलत बोलले नाहीत. आपल्या मुलाला म्हणतात आपलं जे इतिहास आहे मराठ्याचा ते माहीत झाला पाहिजे. का बरं